पिंपळवाडी रुई रोडने प्रवास करत असताना मोटरसायकलचे पेट्रोल संपले म्हणून पत्नीला रस्त्याला उभे ठेवून मोटरसायकलला पेट्रोल टाकण्यासाठी पतीने गाडी लोटत नेत नेली व पेट्रोल टाकून आणले। दरम्यान रस्त्याला उभी महिला पाहून तिच्याशी असभ्य वर्तन येणाऱ्या दुसऱ्या तरुणानं केल्यानं शिर्डी पोलीस स्टेशनला पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय। पिंपळवाडी इथे रुई रोड व रेल्वे बोगद्याजवळ हा प्रकार घडला असून शिर्डी पोलिसांनी वैभव आरणे राहणार कोकमठाण तालुका कोपरगाव याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता BNS 2023 नुसार 75/1 75/2 अन्वये गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या घटनेतील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असून पीडित महिला व तिचे कुटुंब या घटनेने भयभीत झाले आहेत। आपल्यासोबत घडलेली घटना दुसऱ्यासोबत घडू नये आणि मला सहकार्य केलेल्या व्यक्तींनाही संबंधित इसमाकडून त्रास होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत या घटनेतील तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन मला न्याय द्यावा, तसेच मला पोलीस या प्रकरणी मला नक्कीच न्याय देतील अशी भावना पीडित महिलेनं व्यक्त केली आहे। आम्ही रोईला चाललो होतो आमच्या नातेवाईकांना भेटायला, तेव्हा त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपलं। तेव्हा रोईच्या थोडं पुढं गेलो, मग हे काय म्हणे मी पेट्रोल घेऊन येतो, तो एका झाडाखाली उभे राहा। मी उभी राहताना तेव्हा पिंपळवाडीकडून एक मुलगा आला, मग मी त्याचं तोंड बांधलेलं होतं, मी ओळखलं नाही त्याला, तो कोण काय त्यांनी मला इकडून येताना बघितलं, त्याला वाटतं तो थोडा पुढं गेलो रोईच्या, त्याला वाटतं पुढं कोण नाही मागं कोण नाही, मग तिकडून येताना तो मला म्हटला बस म्हणे गाडीवर। आणि खूप घाबरले, त्यांना माझं नवरा पेट्रोल टाकायला गेलेलं आहे, ते येते म्हटलं, मी नाही बसणार म्हटलं आणून। तो म्हणे तो 2000 रुपये देतो म्हणे बस म्हणे। तेवढ्यात तिकडून दोन कोण आले माणसं, कोण नाही, त्यांनी त्यांना पकडलं, मग तेवढ्यात एकूण नाही पोहोचची गाडी चालली होती, त्यांनी बघितलं, मग यांनी माझ्या नवऱ्याला फोन केला, मग हे पण आले सगळे। ते ग्रुप नव्हतंय ना काही, तो खोटे नाटं बोलतोय यांच्यासोबत काही, ते पण मला एवढे नाही मिळालं पाहिजे की मी म्हणजे समोरचा अटक झाला पाहिजे, एवढीच विनंती माझी। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे, भरोसा आहे पोलिसांवर की मला न्याय मिळवतील आणि त्याला लवकरच्या लवकर अटक हो। आज ही वेळ माझ्यावर आली, उद्या दुसऱ्यावर नको यायला। मी एक सामान्य म्हणजे कुटुंबातली आहे, म्हणजे न्याय मिळायला बघेल। मी घाबरलेले आहे, समोरच्या म्हणजे जे मला साथ देतात ते त्यांच्यावर पण आरोप असू शकतात। विनंती आहे की पोलिसांनी एवढी त्याला अटक करावा। जे लोक मला मदत करताय ते भाऊ, त्यांच्यावर सुद्धा आरोप येऊ नये।